मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गणेश मंडळ बैठक संपन्न झाली आहे। गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा दिला जाणार आहे। त्याचा एक आराखडा तयार केलाय, तो लवकरच जाहीर होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। गणेशोत्सव उत्साहात साजरा करा। गणेशोत्सवावर काही संकट आली होती, ती विघ्नहर्त्यानेच दूर सारली। सरकार केवळ निमित्त होतं। पोलीस विभागाने योग्य समन्वय राखावा। पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकांचं नीट नियोजन करा असं मुख्यमंत्री म्हणाले। गणेश मंडळासंदर्भात एक बैठक नुकतीच पार पडली। यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा दिला जाणार आहे आणि त्याचा एक आराखडा तयार केलाय, जो लवकरच जाहीर केला जाईल। आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती। तुषार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थित गणेश मंडळांची झालेली बैठक, त्यामध्ये नेमकं काय काय झालं? आता जस्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राज्यातल्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांसोबत गणेशोत्सव संदर्भामध्ये महत्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीमध्ये प्रामुख्याने कायदा सुव्यवस्था संदर्भामध्ये चर्चा झाली। मात्र त्यानंतर पुणे असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, या सर्व महानगरांमध्ये ज्या गणपतीच्या मिरवणुका निघतात त्या मिरवणुकांसंदर्भामध्ये एक नियोजन सर्व पोलीस अधिकाऱ्यांना करण्यास सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे एक आराखडा देखील आपल्याला एका आठवडाभरामध्ये तयार होईल। तो आराखडा सर्व अधिकाऱ्यांना दिला जाणार आहे, सर्वांच्या शहर प्रमुखांना दिला जाणार आहे। त्याचप्रमाणे ऑपरेशन सिंदूर आणि या सर्व पाहता ऑपरेशन सिंदूरचा विकसित राष्ट्राचा आधार घेत संपूर्ण गणेश मंडळाने या संदर्भामध्ये जनजागरण करावं असं देखील या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्याचं विशेष सूचना अशी पुणे विभागाला देण्यात आलेली आहे की पुण्यामध्ये गणपती मिरवणुकीमध्ये ढोल ताशांप्रमाणे डीजेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो। त्याचप्रमाणे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतो। अशा पार्श्वभूमीवरती पुण्याच्या मिरवणुकीचं नियोजन हे करण्यात यावं अशा विशेष सूचना पुण्याच्या पोलीस आयुक्तांना देण्यात आलेल्या आहे। त्याचप्रमाणे मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, या सर्व शहरांचा आढावा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। त्याचप्रमाणे एक आराखडा एका वरिष्ठ पातळीवरती तयार होत आहे। हा आराखडा तयार झाल्यानंतर तो आराखडा संपूर्ण शहरांच्या शहर प्रमुखांना देण्यात येणार असल्याचं देखील आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। येणारा गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा आणि चांगल्या प्रकारे करण्याची देखील सूचना देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना दिल्याचं पाहायला मिळत आहे। तुषार, धन्यवाद या माहितीसाठी।